नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहरात विविध ठिकाणी पावसाचं पाणी साठलं होतं. त्यातच घोडबंदर रोड, मानपाडा, कापूरबावडी, शिळफाटा, डायघरगाव, कोपरी, बाराबंगला, वंदना एसटी डेपो, मुख्य बाजारपेठ, खारकराळी, पेड्या मारुती गल्ली इत्यादी अनेक भागात रस्त्यांवरती काही प्रमाणामध्ये पाणी साचले होते. अनेक ठिकाणी वाहतूक सेवा धीम्या सुरू होती, तर वागळे इस्टेट परिसरातील पडवळ नगर येथे काही लोकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी साचल्याने त्यांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. मानपाडा, घोडबंदर रोड परिसरामध्ये देखील पाणी साचून अनेक ठिकाणी रस्त्यावरती साचलं होतं. त्यामुळे यावेळी वाहतूक जी आहे ती अत्यंत धीम्या सुरू होती. कापूरबावडी परिसरात देखील रस्त्यावरती पाणी साठल्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली होती. तर उपवन तलाव परिसरामध्ये या ठिकाणी निसर्गाचा तसेच पावसाचा आनंद घेण्याकरिता नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. ठाण्यातील बाजारपेठ असलेल्या कळवा गल्ली, पेढ्या मारुती मंदिरात परिसराच्या गल्लीमध्ये देखील रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठले होते. बाजारपेठामध्ये आलेल्या नागरिकांना या साचलेल्या पाण्यातून वाट काढत पुढे जावं लागत होतं. तसेच अनेक दुकानदार असू दे किंवा या ठिकाणी कामानिमित्त आलेल्या नागरिकांचा जनजीवनावरती या साठलेल्या पावसाचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळाला. तर वंदना एसटी डेपो परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठलं होतं. मात्र या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या यंत्रणांनी धाव घेत योग्य ती उपाययोजना केल्यानंतर साठलेल्या पाण्याचा देखील वेळेत योग्यरित्या निचरा करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. तसेच ठाण्यातील मार्केट परिसरामध्ये असलेल्या ठाण्यातील बाजारपेठ परिसरामध्ये असलेल्या पेड्या मारुतीजवळ देखील या ठिकाणी पाणी उपसा पंप बसवण्यात आला होता. यावेळी देखील ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सदर घटनास्थळी उभं राहून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच पाण्याचा योग्य निचरा होण्याच्या उपाययोजना देखील या ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांकडून करून घेण्यात आल्या. तसेच रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पडवळनगर येथील नागरिकांच्या घरात नाल्याचे पाणी शिरले होते. जास्तीचा पाऊस पडल्यावरती नाल्याचे पाणी साचल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. ठाणे महानगरपालिकेचा 100% नालेसफाईचा दावा यंदा फोल ठरल्याचं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याने घरातील वस्तूंचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. तसेच रात्रभर नागरिकांना नाल्यातील पाण्यामध्येच राहावं लागलं. पडवळनगर येथील लोकांच्या घरात नाल्याचे पाणी शिरल्याने नागरिकांचे येथे मोठ्या प्रमाणावरती हाल झाल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील जनतेने बीजेपी सरकारला नाकारलं आहे आणि जनता यांना कंटाळली आहे. हे लोकसभा निकालावरून दिसते असं यावेळी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष ठाणे प्रभारी शरद आहेर यांनी सांगितले. तसेच येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आपल्याला आणायचे आहे. त्यामुळे
त्यामुळे ब्लॉक तसेच आघाडी व सेलच्या बैठका, बूथस्तरीय रचना, त्यांच्या बैठका, नवीन मतदार नोंदणी, BLLच्या बैठका यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायचे आहे आणि गतकाळात या भ्रष्ट सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनतेला झालेला त्रास याबाबत येणाऱ्या काळात करावयाचे आंदोलन, रॅली इत्यादीबाबत सविस्तर चर्चा करून त्यांची माहिती देखील दिली। याबाबत लवकरात लवकर निर्देशित कार्य बैठका पूर्ण करून त्याचा अहवाल जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाकडे पाठवावा अशा सूचना देखील यावेळी देण्यात आल्या। तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनी जशी लोकसभा आणि पदवीधर निवडणुकीमध्ये मेहनत करून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवले आणि प्रयत्न देखील केले, त्याचप्रमाणे मीही स्वतः आमदारकीचा उमेदवार आहे असं समजून प्रत्येक कार्यकर्त्याने काम करायचं आहे, कारण जनतेचा विश्वास हा काँग्रेस पक्षावरती आहे आणि हा विश्वास सार्थ करण्याचे काम आपल्याला करायचं आहे असं यावेळी बोलताना प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी सांगितले। तसेच ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी ठाणे काँग्रेसच्या ब्लॉकची संख्या 2ने वाढवण्यात आली असून ती पदे लवकरच भरण्यात येतील। तसेच उत्तर भारतीय सेलचे अध्यक्षपदी संजय यादव तसेच ब्लॉक क्रमांक 11च्या अध्यक्षपदी यासिन मोमीन यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे। यावेळी बैठकीला प्रदेश सचिव मनोज शिंदे, प्रदेश पदाधिकारी भालचंद्र महाडिक, निशिकांत कोळी, JB यादव, सुखदेव घोलप, रमेश इंदिसे, शीतल अहेर, ज्येष्ठ नेते सुरेशभाई ठाणेकर, प्रभाकर थोरात, मोहन तिवारी यांसह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कितीही 6ची मीटिंग लावली आहे, 2 तास जायला लागणार, 2.5 तास। मी आपली विनंती आपल्याला घेतो आणि धन्यवाद। जय जय महाराष्ट्र। विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व आमचे कार्यकर्ते अगोदरच सक्रिय आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये राजन विचारे साहेबांना आमच्या या ठिकाणी अध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील, हिरिरीने काम घेऊन राजन विचारेंनी सुद्धा जेव्हा पदवीधरची निवडणूक झाली त्या निवडणुकीत सुद्धा मान्य केलं का काँग्रेस कार्यकर्ते हा आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला कांद्याला कांदा लावून या ठिकाणी काम करत होता। निश्चितपणे ती आम्हाला पोच पावती आहे। निवडणुकीचा निकाल जरी उलटा पलटा काही झाला असेल तो कसा झाला हे ठाणेकर जनतेला माहिती आहे। कशा पद्धतीने मतदारांना आमिष दाखवण्यात आली, कशा पद्धतीने पैशाची वाटप आली, तो लोकसभेचा हा जो काही शिंदे गटाचा जो विजय आहे हा शिंदे गटाचा विजय नसून हा पैशाचा विजय आहे असंच या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल। तरी पण पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही निश्चितपणाने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनता ही जागृत आहे, जनतेला सगळं कळतं, जनतेला परत आम्ही त्यांच्या समोर जाऊन त्यांचा कौल घेणार आहोत। निश्चितपणाने मनोज शिंदे गेल्या 3 टर्म पासून एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधामध्ये निवडणूक लढतायत। 2004 साली सुद्धा त्यांनी निवडणूक लढली होती सुरुवातीला पहिल्यांदा। या ठिकाणी सातत्याने त्यांच्या विरोधात निवडणूक लढतायत। त्यांचा त्या ठिकाणी चांगला प्रभाव आहे। ठीक आहे, या ठिकाणी धनशक्ती असेल परंतु जनशक्ती ही मनोज शिंदेच्या पाठीमागे त्या ठिकाणी दिसते आणि अनेकही इच्छुक उमेदवार आहेत आणि निश्चितपणाने प्रदेश काँग्रेस आपला निर्णय घेईल मनोज शिंदेच्या संदर्भामध्ये असेल किंवा अन्य कोणी असेल, परंतु काँग्रेस पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये सक्षमपणे निवडणूक लढणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे क्षयरोगमुक्त भारत मोहिमेअंतर्गत क्षयरोगमुक्त ठाणेसाठी ठाणे महानगरपालिकेबरोबर रोटरी क्लबने पुढाकार घेतला आहे। क्षयरोग झालेल्या व्यक्तीला औषधोपचारासोबतच पोषक आहाराची देखील गरज असते, हे ध्यानात ठेवून महानगरपालिकेने निक्षय मित्र नावाने कुटुंबियांना महिन्याचे रेशन पोषक आहार मोफत देण्याचा उपक्रम सामाजिक संस्थांच्या माध्यमातून राबविला आहे। रोटरीच्या डिस्ट्रिक्ट 3142 च्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये 175 कुटुंबांना निक्षय आहाराचं वाटप करण्यात आलं। पालिकेच्या नरेंद्र पल्लाळ सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमास पालिकेतर्फे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, पालिका उपायुक्त उमेश पिरारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतना नितील के, क्षयरोग विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रसाद पाटील, रोटरी इंटरनॅशनलचे माजी संचालक अशोक महाजन, रोटरी डिस्ट्रिक्ट 3142 चे गव्हर्नर दिनेश मेहता, सचिन भोले, अध्यक्ष रोटरी प्रेसिडेंट क्लब डॉक्टर सोनल बांगडे, विविध रोटरी क्लबचे अध्यक्ष व सभासद उपस्थित होते। रोटरी गव्हर्नर दिनेश मेहता यांनी या प्रसंगी सांगितले की जुलै महिन्यात रोटरीची नवीन कार्यकारिणी स्थापन होऊन नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे। यावर्षी विविध सामाजिक उपक्रमांसोबतच निक्षय मित्रांसाठी 1000 कुटुंबांना शिधा वाटप करण्यात येणार असून पहिला टप्पा म्हणून 175 कुटुंबांना याचं आज वाटप करण्यात आले। ठाणे क्षयरोग मुक्त करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेबरोबर रोटरीचे देखील योगदान असणार आहे। यावेळी सदर प्रकल्पासाठी सहकार्य केलेल्या रोटरी संस्था व व्यक्ती यांचा पालिकेतर्फे प्रशस्ती पत्रक देऊन गौरव करण्यात आला। सदर कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियमच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला होता। यहाँ पे हम लोग जो टीबी के पेशेंट्स हैं उनको जो
अंडर प्रिविलेज है, इनको न्यूट्रिएंट्स वगैरह नहीं मिलते। इसके लिए 175 पेशेंट्स के बाद फूड बास्केट डिस्ट्रीब्यूट कर रहे हैं। हमारा पूरे साल का टारगेट है इसमें 1000 पेशेंट्स को देने का, और इसमें टीएमसी भी हमें सहयोग कर रहा है। टीएमसी जो है हमें उसका जितने भी रजिस्टर्ड पेशेंट्स हैं उनका नाम दे रहा है, और अल्टीमेटली हमारा गोल ये है कि डिस्ट्रिक्ट इवन 4 टू रोटरी का डिस्ट्रिक्ट है थाने नवी के अंदर, उसको टीबी मुक्त करें। Rotary is a service organization where the service-minded who believe in high ethical standards in their profession, vocation and business, they come together to do service to humanity, service to community, service to nation and world at large. Service of ourselves is a motto, and health issue is a very, very important for all of us. Rotary has been involved in eradication of polio, and we are already eradicated from India, but still it exists in 2 countries, and we are hopeful that in a couple of years we will get rid of that. Now, TB is yet another disease which is to be stopped or which is to be controlled. The government of Maharashtra, the government, state government and central government, they are supporting it, but the need doesn't reach everyone. So Rotary gets involved in that to see that all those who are affected with this disease are taken care of, and we are trying to promote it to a large extent. This is the object of this program. पहले तो मैं सबसे पहले मैं हाजिरा खान हूँ, उत्तर आरोग्य केंद्र में आशा वर्कर का काम कर रही हूँ, और पिछले 15 सालों से टीवी ड्रग्स प्रोवाइडर से काम कर रही हूँ। अपने एरिया में जितने भी पेशेंट रहते हैं उनको मेडिसिन प्रोवाइड करते घर जाकर, और जो आज राशन बांटे हैं उसके लिए मैं तो बहुत खुश हूँ, और मेरे जो पेशेंट आए हैं उनको भी बहुत खुशी है। मंथली जो पैसा मिलता है 500 रुपया, उनसे उनको भी मदद हो जाती है। ठाणे जिल्ह्यात काल संध्याकाळपासूनच पावसाने जोर धरला असून त्या पार्श्वभूमीवरती तातडीच्या आपत्कालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई दूरदृष्टी प्रणालीद्वारे, तर अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाय धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप, तहसीलदार अभिजित खोले, संजय भोसले हे प्रत्यक्ष उपस्थित होते। याशिवाय ठाणे जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेचे क्षेत्रीय वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते। पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्यातील पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा यावेळी आढावा घेतला। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।